प्रीतीज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। ऋतुराज आणि मी आलो आहोत गोवामध्ये। एकदम सडनली आमचा प्लॅन ठरलेला आहे, त्यामुळे आम्ही बसने इथे आलो आहोत। मुंबई ते गोवा हा आमचा प्रवास कसा होता, काय खर्च झाला आमचा, ते सगळं तुम्हाला ऋतुराजच्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच आपला ऋतुराज या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते तुम्ही नक्की चेक करा। स्टे आमचा आहे नॉर्थ गोवामध्ये। आम्ही नेमकं कुठे थांबलेलो आहोत, काय रेट आहे ह्या रिसॉर्टचा, ती सगळी माहिती मी तुम्हाला एका वेगळ्या व्हिडिओमध्ये देणार आहे। आणि इथे मी प्रत्येक दिवसाचा वेगळा ब्लॉग बनवणार आहे। आम्ही काय काय शॉपिंग करणार आहोत ह्याचा सुद्धा एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे मी। भरपूर गोव्याचे व्हिडिओज येणार आहे। सो तुम्ही जर आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा, म्हणजे जे जे व्हिडिओज मी पुढे जाऊन अपलोड करेन ते सगळे तुम्हाला बघता येतील। डिनरसाठी आम्ही आलो आहोत कोकम करीमध्ये। चला जाऊया आतमध्ये। एंट्रन्समध्येच ना त्यांनी त्यांचा मेन्यू लावलेला आहे, म्हणजे बाहेरच तुम्ही मेन्यू बघा, रेट्स बघा आणि मग डिसाईड करा की वरती जायचंय का नाही तुम्हाला ते। आता रात्रीच्या जेवणासाठी आम्ही आलेलो आहोत कोकम करीमध्ये। हे एक ऑथेंटिक कोकणी रेस्टॉरंट आहे आणि मेन म्हणजे हे कॅन्डोलिम बीचपासून अगदी 2 मिनिटांच्या अंतरावरती आहे। सो इथे मगाशी आम्ही येऊन गेलो, खूप गर्दी होती। इथे सगळे जे पदार्थ मिळतात ते CKP सारस्वत स्टाईलचे पदार्थ आहेत। व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे। मी व्हेजिटेरियन थाळी मागवलेली आहे। पदार्थ जे आहेत ते नोन आहे, म्हणजे नावं जी आहेत ती नोन आहेत, पण CKP स्टाईलचे आहे, सारस्वत पद्धतीचं जेवण आहे। सो बघूया काय मिळतंय खायला ते। हा मेन्यू बघत असताना ही जी नावं आहेत ती मला खूप आवडली। आता हे बघा, हे आहे मुग्याचो गाठी, म्हणजे बेसिकली मुगाची उसळ आहे ही। वांग्याचे भरत म्हणजे वांग्याचं भरीत आहे, भरली वांगी आहे, त्यानंतर तांदळाचो रोटिओ म्हणजे तांदळाची भाकरी आहे। रॉस ऑमलेट हे मी खूप ऐकलेलं आहे। नॉनव्हेज जर तुम्ही खात असाल तर रॉस ऑमलेट ट्राय करा। ऑमलेट असतो आणि एक ग्रेव्ही असते बेसिकली ती। सो हा सगळा नॉनव्हेजचा मेन्यू आहे। व्हेजिटेरियन थाळी मी मागवलेली आहे जी 290ला आहे। आता ह्याच्यात हे सगळे पदार्थ आहेत। त्यानंतर फिश थाळी, चिकन थाळी, प्रॉन थाळी आहे, गोवन ब्रेड आहे, पाव आहे म्हणजे चपात्या आहे, तांदळाची भाकरी आहे, साखरीची म्हणजे गोडाची चपाती आहे, हा चिरा आहे। आतलं जे इंटिरियर आहे ते छान कोकणी पद्धतीचं आहे, चिरा आहे। सो एक कोकणातला तो जो फील आहे ना तो येतो ह्या रेस्टॉरंटमध्ये बसल्यावर। आणि इकडे आजूबाजूला भरपूर झाडं ठेवलेली आहेत। खूप मोठी थाळी आलेली आहे, बरेच पदार्थ आहेत, पण भूकसुद्धा तेवढीच लागलेली आहे। चमचा घेते मी आणि कुठून सुरुवात करूया आपण? गोडापासून सुरुवात करणार आहे मी। रव्याची खीर आहे बहुतेक ही, बघूया टेस्ट करून बघूया। गरम रवा आणि बेसन। सो आय थिंक रवा आणि बेसनाचा लाडू जो आपण खातो तो थोडासा असा लिक्विड फॉर्ममध्ये आहे, म्हणजे लाडू बनवताना कधी कधी ते पातळ होऊन जातं ना, पीठ थोडंसं सैल होऊन जातो, ते असंच लागेल। छान आहे, व्हेरी नाईस। आता पहिली भाजी ही खाऊया आपण। ही आहे भाजी, गवारीची भाजी दिसते आहे। वा, अगदी नो नॉनसेन्स भाजी आहे ही। छान थोडासा एक तिखट पणा आहे, जास्त नाही आहे, हलकासा एक मध्ये लागतोय।
मोहरीची छान चव येते आणि खोबरं टाकलंय त्यामध्ये, त्यामुळे थोडासा एक हलकासा जो गोडवा असतो ना तो येतोय. हा नाही, कडधान्य आहे काहीतरी, बघूया काय आहे कडधान्य. मिक्स आहे मला वाटतं. हे चणे आहेत, पांढरे वाटाणे पण आहेत. सो ही जी वाटाण्याची उसळ आहे त्यात खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे. सो गवारीच्या भाजीत पण थोडंसं खोबरं होतं, त्यात पण थोडंसं खोबरं आहे. मस्त आहे, जास्त मसालेदार अजिबात नाही आहे जेवण, पण तरी पण काय चव आहे. वा, मजा आ गया. पोटॅटो रवा फ्राय. पोटॅटो रवा फ्राय. तुमचं नाव? आता हे आपल्याला मेन्यू सांगतील की व्हेज थाळीमध्ये काय काय आहे ते. रवा खीर हा, हे वालीची भाजी, हे चोळाचे तोंड, हे मुलीची सार, दिस वन कोकुंबर कोथिंबीर सॅलड, ते कोकुंबर ओनली फूड, दिस वन इज करेला किसमोर, अँड दिस वन कुट्टी कढी. अच्छा, म्हणजे सोलकडीच आहे पण दूध नाही आहे ह्याच्यामध्ये. कुट्टी कढी फ्लेवर टाइप सर. दिस वन इज चपाती अँड पिकल, अँड दिस वन पापड अँड राईस. ओके, थँक्यू. हे कारलं आहे. मी मगाशी ऋतुराजला सांगत होते खोबरं आहे बहुतेक, ऋतुराज म्हणतो नाही कोबी असेल बहुतेक, कडे कारलं आहे. बघू आता कशी याचं. नॉनव्हेजमध्ये जशी सुरमई फ्राय असते तशी व्हेजमध्ये पटेटो फ्राय आलेला आहे. बटाट्याचे फोडी आहेत, म्हणजे बटाट्याचे कापं आहेत, रव्यामध्ये भाजले आहेत, मस्त गरम आहे. आता हे खाऊन बघते कसं आहे. खाऊन बघूया. गरम आहे. छान कुरकुरीत आहे. आता हे रस आहे काहीतरी, दुधी दुधी आहे हा. बघू. क्या बात आहे. ह्यात सुद्धा खोबरं घातलेलं आहे, ह्यात सुद्धा खोबऱ्याचं वाटण आहे आणि खडे मसाले घातलेले आहेत यात, आणि हलकासा आंबटपणा आहे. कदाचित कोकमामुळे असेल, कारण कोकम करीमध्ये आलेलो. वा, ही भाताबरोबर खाऊया आपण, भाताबरोबर खूप छान लागेल. आता कारलं खाऊया, कारल्याची कोशिंबीर आणि थोडंच घेते. पण पांढरं पांढरं का लागतंय कारलं. बारीक चिरलेला कांदा घातला आहे ह्यात. अजिबात असं लागतच नाही आहे की हे कारलं आहे. नॉट शुअर की खरंच हे कारलं आहे का. थाळीमध्ये फक्त कोशिंबीर दिलं आहे त्यांनी, कोणती कोशिंबीर दिली माहीत नाही. कारल्याचीच आहे का, कारल्याची चव तर लागत नाही आहे. वाव, कोशिंबीर खूप मस्त आहे आणि कांदा एकदम बारीक चिरून टाकलेला आहे त्यामध्ये, त्यामुळे छान असा तो क्रंचीनेस येतो आहे प्रत्येक घासामध्ये. अशी थाळी जर रोज मिळाली तर किती वजन वाढेल आपलं. दिवसभर एवढं फिरून जो काही थकवा होता, ही थाळी खाऊन तो सगळा थकवा दूर झालेला आहे. गुड गुड बेस्ट, व्हेरी गुड व्हेरी गुड. ये जे आहे कारलं नहीं है, भाजी नहीं, ये करेला को कट करता है. हाँ. कट करके छोटा छोटा पीसेस करके चॉप कटिंग करके हाँ. उसको फ्राई करता है. अच्छा. ऑयल में नहीं, डायरेक्ट फ्राई करता है. अच्छा, रोस्ट करते रोस्ट मतलब, करता है, बाद में डालता है. कारण अजिबात कडू लागत नाही आहे हे कारलं. अच्छा, कारल्याचंच आहे हे, पण जरा तव्यावरती छान भाजल्यामुळे कडू पण अजिबातच नाही आहे. छान आहे. ही बघा, ही आहे ती कारल्याची कोशिंबीर आणि एकदम बारीक चॉप करून ना तव्यावरती फ्राय केलं आहे आणि याच्यात एकदम बारीक चिरलेला कांदासुद्धा घातलेला आहे, त्यामुळे छान मस्त असा क्रंचीनेस येतो आहे. मध्ये कोथिंबीर दिसते आहे मला, त्यानंतर फोडणीसुद्धा दिलेली आहे याला. जेवण झालेलं आहे आणि आता छान ही जी सोलकढी आहे ती पिऊन बघूया कशी येते. वा, इंटरेस्टिंग. सोलकढी आपण नारळाच्या दुधाची पितो, ह्याच्यात कोणतंही दूध घातलेलं नाही आहे, लिक्विड फॉर्ममध्ये आहे पूर्ण. आणि मला वाटतं कोकमाचा जो अगळ असतो त्यांनी हे बनवलेलं आहे.
सो छान जेवण झालेलं आहे. खूप मस्त थाळी होती ही. मी तुम्हाला डेफिनेटली रेकमेंड करीन, इथे नक्की या. हे पेड प्रमोशन नाही आहे. खूप छान होती. पहिल्यांदाच मी असं CKP पद्धतीचं जेवण जेवले आणि मजा आ गया, खरंच मजा आ गया. इकडला स्टाफ पण खूप चांगला आहे. आम्ही जेव्हा 9 वाजता आलेलो तेव्हा खूप पॅक होतो, म्हणजे 45 लोकांचा एक ग्रुप आलेला, त्यामुळे मला बसायला पण जागा नव्हती. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की 1 तासाने या, तुम्हाला मस्त आरामात जागा मिळेल बसायला, सगळं रिकामं होईल. आणि बरोबर 1 तासाने आम्ही आलो आणि आम्ही त्याला सांगून गेलो की आम्हाला 2 व्हेज थाळी हव्या आहेत. सो ते त्यांनी ठेवलेलं. 10 वाजल्यानंतर आम्ही गेलो, पण तरीसुद्धा त्यांनी आमच्यासाठी ते ठेवलेलं. आय होप तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्याकरता प्रीतीज वर्ल्ड ह्या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला सुद्धा नक्की क्लिक करा.